माझं नाव साईनाथ मोरे आहे. मी पालघर डहाणू इथे राहतो. मला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम 1917 मध्ये झाला होता. त्यानंतर 3 ते 4 महिन्यानंतर मी एक टीव्हीला माधवबागची ऍड पाहिली. तर त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट रेफरन्स मिळाला. मी फोन केला आणि डायरेक्टली येऊन डॉक्टर अमीर साहेबांना भेटलो. त्यांनी मला ब्रीफ केलं की कशी सिस्टम ऑपरेट होते. त्याच्या आधी मला थोडाफार माधवबाग खोपोलीची आयडिया होती, परंतु आपल्या जवळ असताना मी लांब का जावं या उद्देशाने मी सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि माझी ट्रीटमेंट सुरू केली. साधारणपणे फेब्रुवारी मार्च 18ला. ऍक्च्युअली मला हार्ट अटॅक येऊन गेला होता. प्रिकॉशनरी मेजर म्हणून मी माधवबागशी कॉन्टॅक्ट केला. त्यानंतर माझी ट्रीटमेंट सुरू झाली, जी रेग्युलर तुमची जी SOP आहे त्याप्रमाणे. परंतु विदिन 2 months मला खूप फरक जाणवला. फरक इन द सेन्स की मला जे थकवा येत होता, इव्हन हे झाल्यानंतर स्टेंट टाकल्यानंतर सुद्धा तो रिलॅक्स झालो, वजन कंट्रोल झालं. आता ऑलमोस्ट मला 2017ला अटॅक आला, 2018ला मी ट्रीटमेंट सुरू केली आणि आता 2025 सुरू आहे. प्रॉपरली मी ट्रीटमेंट घेतोय. इनिशियली माझ्या ॲलोपॅथीच्या सुद्धा गोळ्या चालू होत्या. त्याच्यानंतर हळूहळू डॉक्टर साहेबांनी पॅरलली एक एक गोळी बंद केली ॲलोपॅथीची आणि आता टोटली ऑलमोस्ट आयुर्वेदिक वरती चालू आहे. म्हणजे माधवबागच्याच गोळ्या चालू आहेत आणि आता मी बऱ्यापैकी रिलॅक्स मध्ये आहे. आणि आता मी ऍक्च्युअली मी एक रिटायर्ड पर्सन आहे. माझं वय आता 61 चालू आहे आणि कम्फर्ट झोन मध्ये आता आलेलो आहे. आता मी रिजॉईन केले माझं जुनं ऑफिस. अपडाऊन वगैरे होत आहे. फक्त ह्याच्यामध्ये मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग, प्राणायाम, डेली वॉकिंग आणि त्यांचे जे डाएट सांगितले ते, प्लस ते जे रेग्युलर मला औषधं दिले ते न चुकता घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे असं की माधवबागचा जो स्टाफ आहे तो अत्यंत हुशार आणि ब्रिलियंट म्हटलं तरी चालेल. सर्वजण खूप कोऑपरेटिव्ह आहेत. दोन्ही लोकेशनचे, पालघर, डहाणू, पालघर आणि बोईसर. एकंदरीत मला यांचं जो ट्रीटमेंट आहे ती खूप आवडली. मी बऱ्याचशा लोकांना ह्याच्या संदर्भात रिकमेंड पण केलंय. काही लोक कॉन्टॅक्ट केला, काही लोक करतील आणि मी खूप खूप शुभेच्छा देतो साने सर आणि डॉक्टर अमीर यांना. धन्यवाद.